हॅलो फ्रेंड्स, SRT किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण अगदी 5 मिनिटात होणारा कलरफुल आणि कुरकुरीत तांदळाच्या पिठाचा डोसा बनवण्याची रेसिपी बघणार आहोत। अगदी कमी वेळात बनतो आणि खायला एकदम चविष्ट लागतो। त्यासोबतच चटणीची एक सिक्रेट रेसिपी सुद्धा आपण बघणार आहोत। चला तर मग हा कुरकुरीत डोसा बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी एका बाउलमध्ये फुलपात्र एवढं तांदळाचं पीठ घेतलं आहे। हे पीठ तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात मिळेल किंवा तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता। आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा बारीक रवा घालून घेऊया। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो बारीक चिरूनच घ्यायचा। त्यानंतर टोमॅटो बारीक चिरलेला आहे तोही घालून घेऊया। खिसलेला गाजर आहे तो घालून घेऊया आणि खिसलेली काकडी घेतली आहे तीही घालून घेऊया। 2 मिरच्या अशा बारीक चिरून घेतल्यात त्या घालून घेऊया। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आता हे सर्व एका विस्कलच्या साहाय्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर। आता ज्या फुलपात्राने पीठ घेतलं होतं त्याच फुलपात्राने पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करत हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। सुरुवातीला फुलपात्र एवढं पाणी घालून घेतलं आहे। आता ते मिक्स करून घेऊया आणि जसं गरज लागेल तसं पाणी घालून घेऊया। आता हे दुसरं फुलपात्र आहे आणि अजून एक अर्धं फुलपात्र एवढं पाणी घालून हे बॅटर मिक्स करून घेऊया। आणि हे पहा, अशा कन्सिस्टन्सीचं हे बॅटर बनलेलं आहे। आता आपण हे झाकून ठेवणार आहोत आणि चटणीची प्रोसेस करणार आहोत। आज आपण थोडी वेगळ्या पद्धतीची चटणी बनवणार आहोत। त्यासाठी पॅनमध्ये 2 ते 3 टेबलस्पून पांढरे तीळ घालून घेऊया। कलर बदलेपर्यंत हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। जर तुम्ही बॅटरमध्ये रवा वापरणार नसाल तर लगेच डोसा बनवला तरी चालू शकतो। इथं आपण रवा वापरलेला आहे त्यामुळे तो थोडा भिजण्यासाठी बाजूला ठेवलेला आहे। आणि हे पहा, आपल्या तिळाचाही कलर थोडा चेंज झालेला आहे। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड व्हायला ठेवूया। थंड झाल्यानंतरच आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे याचं। आता एका मिक्सरच्या भांड्यात हे थंड झालेले तीळ घालून घेऊया। त्यामध्ये 2 टेबलस्पून एवढा ओला नारळाचा खीस घालून घेऊया। त्याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरी चालेल। त्यानंतर थोडी कोथिंबीर घालून घेऊया। 2 हिरव्या मिरच्या घालून घेऊया आणि आल्याचा एक तुकडा घालून घेऊया। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून याची पेस्ट बनवूया। सुरुवातीला हे वाटण असंच वाटायचं आहे। थोडं बारीक झालं की पाणी घालून याची पेस्ट बनवायची। सुरुवातीला पाणी घातलं तर तीळ बारीक होणार नाहीत, त्यामुळे थोडं बारीक झाल्यानंतर पाणी घालून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता अशी स्मूथ पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता ही पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि तुम्हाला जशी दाटसर पातळ चटणी हवी आहे तसं पाणी घालून घ्यायचं। मी इथं थोडीशी पातळ अशी ठेवली आहे। आणि तुम्हाला जर साऊथ इंडियन स्टाईल जी हॉटेलमध्ये चटणी बनते तशी चटणी हवी असेल तर त्या चटणीचा व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। आता तडक्यासाठी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल चांगलं गरम केलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेतली, अर्धा चमचा जिरे घातलेत आणि थोडा कढीपत्ता घालून पाव चमचा हळद घातलेली आहे। आणि आता हा तडका आपल्याला या चटणीवर घालून घ्यायचा आहे। रंग येण्यासाठी हळद घातलेली आहे। तडक्यामध्ये बरेच जण हळद घालत नाहीत, पण हळदीमुळे तडक्याला छान असा रंग येतो। हे पहा किती छान असा रंग दिसतोय। अशी आपली आजची एकदम वेगळी तीळ वापरून बनवलेली चटणी तयार आहे। खायला खूपच छान लागते ही चटणी। आणि आता आपलं बॅटरही चांगलं भिजलेलं आहे। हे पहा, थोडं दाटसर असं झाले आहे। यामध्ये पाणी घालून घेऊया। 1 फुलपात्र एवढ्या तांदळाच्या पिठाला 5 फुलपात्र एवढं पाणी घालायचं, म्हणजे आपला डोसा एकदम कुरकुरीत होतो। आणि हे पहा, असं पाणी घालून हे असं बॅटर बनलेलं आहे। आता आपण डोसा बनवायला घेऊया। पॅन गरम झाला की तेल ग्रीस करून घेऊया आणि आपलं जे बॅटर आहे ते पाणीवरती आणि तांदळाचं पीठ खाली बसतं, म्हणून ते चांगलं हलवून मगच पॅनमध्ये सोडायचं आहे। आणि हे पहा, पळीने असं सोडून घ्यायचं। बॅटर थोडं सोडताना पॅन चांगला तापलेला पाहिजे आणि हा डोसा मध्यम ते मोठ्या गॅसवर भाजून घ्यायचा आहे।
तुम्हाला जर कुरकुरीत डोसा हवा असेल तर बॅटर खूप जास्त घालायचं नाही, असं पातळ असं सोडून घ्यायचं। आणि डोसा थोडा जाड हवा असेल तर बॅटर थोडं जास्त सोडायचा आणि तो दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा। आणि हे पहा, डोशाचा कलर चेंज झालेला आहे आणि डोशाने कडाही सोडलेल्या आहेत। भाज्या वापरल्यामुळे कलरफुल असा दिसणारा हा कुरकुरीत डोसा आपला तयार झाला आहे। हा कलरसुद्धा किती छान आलेला आहे। आता हा तयार झालेला डोसा काढून घेऊया आणि राहिलेले डोसे बनवून घेऊया। तुम्हाला या तांदळाच्या पिठाचा डोश्याची रेसिपी आणि चटणीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।